मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये। आज आपण बाही कटिंग करणार आहोत। इथं मी तुम्हाला बाही कटिंगची इतकी सोपी पद्धत सांगणार आहे ती कोणीही सांगितले नसेल। सहज तुम्ही एक साईजची जरी बाही कटिंग केली तर तुम्ही प्रत्येक साईजचं बाही कटिंग परफेक्ट करू शकता। खूप सोपी आहे। नेहमी प्रश्न पडतो बाही रुंदी किती घ्यायची, तर बाही रुंदी किती घ्यायची। बाही रुंदी घेताना कमी जास्त झाली तर बाही जोडताना कमी पडते, मग ती जोडताना कमी पडल्यास प्रॉब्लेम होतो। म्हणून बाही रुंदी किती घ्यायची आणि ती कशी घ्यायची ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर बघा, इथं आपण समोरचा भाग जो आपण ब्लाऊजमध्ये कटिंग केलेला आहे तो समोरचा भाग आहे। हा मुंडा जो आहे तो तिरका मोजायचा आणि तो बाही रुंदीसाठी वापरायचा, म्हणजे तुमची बाही परफेक्ट येणार आहे। कशी मोजायची आणि कशी घ्यायची ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर बघा, सर्वात अगोदर आपला हा तिरका मुंडा मोजून घ्यायचा आणि ते बाहीचं कटिंग करायचं। त्याच्या अगोदर आपण बाहीवरती मापे टाकूयात आणि मग नंतर कसं घ्यायचं मुंडा तिरका आणि कशी रुंदी घ्यायची हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। तर बघा, इथं आपण हा पार्ट जो आहे तो साईडला ठेवूयात आणि ह्यावरती आपण मापे टाकायचे आहेत। तर तुम्हाला किती इंचाची बाही घ्यायची आहे तुम्ही तितकी घेऊ शकता आणि कुठल्याही साईजचा पार्ट घेऊ शकता। मी ह्या 32 साईजचा घेतलेला आहे, तुम्ही 34, 36, 38, 40, 42 असा कुठलाही घेऊ शकता। तर आता बघा, आपण इथं बंद बाजू घेतलेली आहे। नेहमी डबल फोल्ड पेपर करायचा, उंची जी आहे ती बंद बाजूवरती टाकायची आणि त्याप्रमाणे आपली मापे टाकायची आहेत। तर बघा, आता इथं आपल्याला 7 इंचाची बाहीचं कटिंग करायचं आहे आणि अर्धा इंच आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत। म्हणजे तुम्ही जर ब्लाऊज अस्तरच्या ब्लाऊजसाठी कटिंग करत असाल तर 1.5 इंच घ्यायचं आहे आणि आपण जर ब्लाऊज अस्तरसाठी कट करू तर इथं अर्धा इंच घ्यायचं आणि बिगर अस्तरचा असेल तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा, आता आपण इथं काय करायचं आहे, सर्वात अगोदर इकडच्या साईडला आपण अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे। मार्जिन घ्यायचं आणि पुढं बाहीची उंची टाकायची जितकी आहे तितकी, म्हणजे टाकताना आपल्या बरोबर लक्षात येईल हे मार्जिन आहे आणि ही बाहीची उंची आहे। तर बरोबर आपण इथं 7 इंच टाकायचं आहे। जितकं तुमचं आहे तितकं तुम्ही उंची बाही कमी जास्त उंची करू शकता आणि शिलाई मार्जिन जे आहे ते अस्तर किंवा बिगर अस्तर यावरून ते तुम्ही घ्यायचं आहे। तर बघा, आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे। तर आपण आता 32 साईजचा ब्लाऊज आहे तर बाही रुंदी किती घ्यायची ती ही तर ट्रिक आहे आपली। तर आपलं जे माप आहे ते असं ठेवायचं, समोरचा भाग असा ठेवायचा आणि समोरचा भाग असा ठेवल्याच्या नंतर क्रॉसमध्ये हे मोजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथून इथपर्यंत जितकं येईल तितकं आपलं मोजून घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे अशा पद्धतीने हे मोजायचं आहे आपलं, जितकं येईल तितकं। तर आपलं इथं 7.5 आलेलं आहे, इथपर्यंत आपलं 7.5 इंच आलेलं आहे। 7.5 इंच आलेलं आहे तर ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुमची बाही जी आहे ती परफेक्ट बाहीची रुंदी निघणार आहे। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असतो ही ट्रिक वापरायची आहे। काय करायचं, इथून इथपर्यंत तिरका मुंडा मोजून घ्यायचा आणि तिरका मुंडा जितका आला आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि तुम्ही इथं बाहीची रुंदी टाकायची आहे। तर बघा, आपण इथं टाकायचं आहे 8 इंच। तर इथं 8 इंच घेतलंय तर आपण इकडच्याही साईडला 8 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं जे माप आहे ते परफेक्ट येईल। इथंही आपण बरोबर 8 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपली बाही रुंदीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे 8 इंचाचा। बरोबर इथं आपण बॉक्स तयार करायचा आहे। तर इथंही आपण 8 इंच घ्यायचं आहे आणि हा आपल्याला पट्टीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हे बरोबर असं मार्किंग करून घेतलं ना आपली मापे चुकत नाहीत, म्हणून आपण अशी मापे घ्यायची आणि पट्टीचा वापर करायचा, त्यामुळे आपलं माप आहे ते परफेक्ट येणार आहे। तर इथं आपण हे तयार केलेलं आहे। तर आता आपण इथं बघा, हे तयार झालेलं आहे। तर इथं आपण आता ही शिलाई मार्जिन जे आहे त्याचाही बॉक्स तयार करून घेऊयात, म्हणजे आपलं परफेक्ट लक्षात राहील की हे आपलं शिलाई मार्जिन आहे। म्हणून आपण इथंही मार्किंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला त्यातले पॉईंट लक्षात येतील। इथंही मार्किंग करून घेतलेलं आहे। तर त्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे, इथं कॅप हाईट घ्यायची आहे। तर कॅप हाईट साईजनुसार नसून तर उंचीनुसार कॅप हाईट घ्यायची आहे। लवकरच मी चॅनेलवरती बाही रुंदीचा चार्टही अपलोड करणार आहे, म्हणजे बाही कटिंगचा कुठल्या साईजला किती कॅप हाईट घ्यायचं आणि कुठल्या साईडला कितल्या उंची असल्यावर किती घ्यायचं, उंचीनुसार कॅप हाईट घ्यायची। तर उंचीनुसार कुठल्या उंचीला किती घ्यायचा हाही आपण बाही रुंदीचा चार्ट मी चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता। तर कॅप हाईट जी असते तर इकडल्या साईडने घ्यायची असते, खुल्या भागाकडून घ्यायचं अंतर म्हणजे कॅप हाईट। तर बघा, इथं आपण 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। 6-6.5 इंचाच्या पुढच्या जी बाही असतात त्यांच्यासाठी आपण 3.5 इंच घेत असतो।
तर इथं आपण 3.5 इंच इथं घेतलेलं आहे. ज्या ठिकाणी 3.5 इंच घेतलेलं आहे तिथं आपण इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 3.5 इंच घेतलं तिथंच खाली आपण 1.5 इंच घेतलं. परत नंतर इथल्या सरळ रेषेवरती इकडच्या साईडलाही 1.5 इंच घ्यायचा आहे. हा जो भाग आहे तो आपला एक्स्ट्रा आहे पेपरवरती, आपण तो कट करणार आहोत. तर बघा इथंही 1.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता बाईला आकार द्यायचा आहे. तर इथून इथपर्यंत अगोदर क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, म्हणजे तुमचा बाई कटिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्की पूर्णपणे दूर होईल. हे क्रॉसमध्ये अशी लाईन आखून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये लाईन आखल्याच्या नंतर आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. जितकी तुमची लाईन येईल तितका त्या लाईनचा मध्य काढायचा आहे. बघा अशा पद्धतीने इथं 5.7 आलेला आहे. जितका येईल त्याची मध्य काढायचं आहे. मध्य कसा काढायचा तर डबल फोल्ड टेप करायचा आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. गणितही करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे तिथंच वरती 1/2 इंच खाली 1/2 इंच असं अंतर घ्यायचं आहे. म्हणजे हे दोन्ही जे माप आहे ते बरोबर अर्धा इंच आलं पाहिजे. म्हणून वरती 1/2 घ्यायचं, 1/2 इंच घ्यायचं आणि खाली 1/2 इंच घ्यायचं. असं वरती 1/2 घ्यायचं खाली 1/2 इंच घ्यायचं. म्हणजे हे दोन्ही अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे. आता आकार द्यायचा आहे बाईला. तर आकार देताना काय करायचं आहे, हा जो आपण 1.5 इंचाचा आकार पॉईंट आहे तिथून आपल्याला इथपर्यंत जॉईन व्हायचं आहे. आता कसं जॉईन व्हायचं तर बघा आपण असं हे पॉईंटला मिक्स व्हायचं. त्याच्यानंतर आपल्याला आता इथं खाली ह्या पॉईंटला मिक्स व्हायचं आहे. म्हणजे हे बघा अशा पद्धतीनं असं खाली यायचं आहे आणि इथं मिक्स व्हायचं आहे. त्याच्यानंतर इथला आकार देताना जरा खालच्या साईडनी थोडंसं यायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे हे दोन्ही जे आकार आहे ते असे आले पाहिजे. तर बघा हे जे अंतर आहे अर्धा किंवा 1/2 इंच आलं तरीही चालेल. म्हणजे अर्धा इंच किंवा 1/2 इंच अंतर आलं तरी पण ते चालतं. म्हणून आपल्याला ते अंतर तसं घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे परफेक्ट हे बाईचं कटिंग झालेलं आहे. मार्किंग झालेलं आहे. आपण ते कटिंग करून घेऊया. तिथं मी डार्क करत आहे तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी. तर बघायचं आहे आपलं हे असं व्यवस्थित असं मार्किंग करून झालेलं आहे. तर आता आपण वरच्या साईडनी काय करायचं आहे, इथं आपला दंडघेर किती आहे तो घ्यायचा आहे. 5.5 इंच आपला दंडघेर आहे. तर 5.5 इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बरोबर. आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे. आणि इथंही हे आपलं असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपलं हे शिलाई मार्जिन आहे. हे शिलाई मार्जिन आहे. हा दंडघेर आहे. वरचा जो पॉईंट आहे तो आपण कट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं मी इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं फक्त हा जो पार्ट आहे समोरचा तो घेऊन बाईची कटिंग करून दाखवलेली आहे. तर मी तुम्हाला बघा आणखीन एक वेळ समजावून सांगते. आपण काय करायचं आहे, नेहमी फोल्ड बाजू जी आहे त्यावरती उंची टाकायची. म्हणजे बंद बाजूवरती अगोदर शिलाई मार्जिन घ्यायचं. अस्तर ब्लाऊजसाठी 1.5 इंच अर्धा इंच घ्यायचं. बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच घ्यायचं. इथं उंची टाकायची. त्याच्यानंतर बाही रुंदी टाकायची. हा तिरका मुंडा मोजून घ्यायचा आहे. जितका येईल तितका त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं, कुठल्याही साईजचं असू द्या. त्याच्यानंतर जे अंतर आलेलं आहे म्हणजे तिरका मुंडा मोजून 7.5 आला आपला अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे 8 इंच. जितकं तुमचं येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि बाही रुंदीसाठी घ्यायचं. चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे. कॅप हाईट इथं घेऊन जिथं कॅप हाईट घेतली तिथं 1.5 इंच घ्यायचं. त्याच्यानंतर इकडंही 1.5 इंच घ्यायचं आणि इथं क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे आणि हिचा मध्य काढायचा आहे. मध्य काढल्यानंतर वरती 1/2 इंच खाली 1/2 इंच घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत. हे मधलं जे अंतर आहे तर अर्धा इंच किंवा 1/2 इंच आलं तरीही चालेल. त्याच्यानंतर इकडल्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर हा आणि इथं शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे क्रॉसमध्ये दोन्ही लाईन आखून घ्यायच्या आहेत. आता आपण हे कट करून घेऊयात आणि बघा तुम्ही तुमची बाही एकदम कशी परफेक्ट कटिंग होते. तर आपल्याला इकडच्या साईडने अगोदर हे कटिंग करायचं आहे आणि अगोदर जो बाहेरचा आकार आहे तो आपण कट करायचा आहे. त्याच्यानंतर आतला आकार आपण बाही उकलून घेऊन कट करायचा असतो. बाही उकलून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपला हा आकार आपण कट करून घ्यायचा आहे. तर बघा हे जे आहे ते असं आपलं कटिंग होतं असतं. तर हे कटिंग करून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली बाही कशी व्यवस्थित असं. हा जो आपण डबल कट केला म्हणजे आता जे कट केलं ती आपली समोरची बाजू आहे. नेहमी लक्षात ठेवायचं
ही जी आहे ती आपली समोरील बाजू आहे, म्हणजे आपण परत जो कट केला भाग अर्धा इंच खालच्या साईडचा होता तो जो भाग आहे तो आपला समोरील बाजूचा आहे. त्याच्यावरती लिहून ठेवायचं असं समोरील बाजू, म्हणजे बाही जोडताना आपल्या लक्षात येईल. आणि इथं आपला हा मध्य आहे, कट करायचं, मध्यवरती मार्किंग करायचं आणि तिथं आपण बाही जोडायची आहे. नेहमी बाही मध्यापासून जोडायची आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं फक्त तिरका मुंडा मोजून परफेक्ट असं बाहीचं कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण परफेक्ट असं बाहीचं कटिंग करू शकता. तर बघा आता इथं मी तुम्हाला बाही जी आहे ती दाखवते, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. हे बघा, आपण अशी बाही जोडत असतो तर बरोबर आपलं शिलाई मार्जिन बरोबर शिलाई मार्जिन येत आहे इथं, आणि ही असं. त्यामुळं हा जो भाग आहे तो आपला परफेक्ट येतो, कुठेही चुकत नाही, बाही परफेक्ट येते, कमी पडत नाही बिलकुल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवरती आपल्या पहिल्या दिवसापासून फ्री शिवण क्लासेसचेही व्हिडिओ चालू आहे, तेही तुम्ही बघू शकता. आणखीन जर तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे असतील तेही मला सांगा. आता दररोज आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ रोज अपलोड होणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला घरी बसून परफेक्ट असा आपण ब्लाऊज शिवायला शिकू. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.